परमेश्वराचं वचन हे जिवंत आहे, सक्रिय आहे आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून आज आपण या पवित्र शास्त्रामधून आपण जो शास्त्र भाग वाचणार आहे त्यामधून आपण काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर शास्त्र भाग आपण काढूया. मार्ककृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 41 ते 44. विधवेने केलेले दान. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. देवबाप वाचलेले वचन हे आशीर्वादित करो. तर आजचा जो संदेश आहे त्याचं शीर्षक आहे त्यागपूर्ण देणे, सॅक्रिफिशियल गिव्हिंग. हा जो शास्त्र भाग आहे, हे जे विधवेने केलेलं दान आहे, याचं फक्त मार्कानेच लिहिलेलं नाही आहे त्याच्या पुस्तकामध्ये. तर याच्याबद्दल लूककृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि वचन 1 ते 4 मध्ये सुद्धा ही सेम घटना त्या ठिकाणी नमूद केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर प्रियानो, हे जे त्यागपूर्ण देणं आहे किंवा बलिदानयुक्त जे काही देणं आहे, याविषयी पवित्र शास्त्र वारंवार आपल्याला या विषयावरती काही ना काहीतरी सांगत आहे. आणि या ठिकाणी ह्या त्यागपूर्ण देण्याबद्दल ज्या वेळेस पवित्र शास्त्र आपल्याला या विषयावरती सांगत असताना आपल्याला याच्यामधून दिसून येतं की याच्यामध्ये विश्वास आहे, याच्यामधून आपल्याला नम्रता दिसून येते आणि देवावरती अवलंबून कसे राहायचे हे देखील या शास्त्र भागामधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि प्रियानो, या शास्त्र भागामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की येशू ख्रिस्त जो आहे त्याने त्या गरीब विधवेला त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या विधवेने 2 टोल्या ज्या आहे ते त्या भांडारामध्ये तिने दिलेले आहेत. हे देखील प्रभू येशू ख्रिस्तानी पाहिलेलं होतं. आणि हे जे काही त्यांनी पाहिलं किंवा या विधवा स्त्रीचं जे आहे ते आदर्श घेऊन त्यांनी तुमच्या आणि माझ्या समोर या पवित्र शास्त्रामध्ये मांडलेलं आहे की खरा उदारपणा कसा आहे, ट्रू जेनरॉसिटी कशी आहे हे दाखवण्याकरिता तिचं उदाहरण या पवित्र शास्त्रामध्ये घेतलेलं आहे. प्रियानो, पुष्कळ स्त्रियांचं वर्णन या पवित्र शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे. पुष्कळ स्त्रियांचं चरित्र या पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. पण ही एक अशी स्त्री आहे जी निनावी स्त्री आहे. तिचं नाव या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे, पण तिने जे काही कृत्य केलेलं आहे, जे त्यागपूर्ण तिने अर्पण केलेलं आहे त्याविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. तिचं नाव या शास्त्र भागामध्ये नाही, तिची पार्श्वभूमी याच्यामध्ये नाही, ती कुठून आली, ती कोणत्या गावची होती, ती कोणत्या कुळामधली होती, कोणत्या जातीची होती, कोणत्या धर्माची होती, या ठिकाणी काहीही तिच्याबद्दल लिहिण्यात आलेलं नाही आहे. पण या दोन्ही शुभवर्तमानामध्ये मार्ककृत आणि लूककृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला दिसून येतं की तिने जो काही तिचा भक्तिभाव दाखवलेला आहे तो हृदयाला स्पर्श करणारा असा तो आहे प्रियानो. आणि येशू ख्रिस्तानी तिची नोंद घेतलेली आहे. येशू ख्रिस्तानी त्यागपूर्ण अर्पण येशू ख्रिस्तानी ते पाहिलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी तिची प्रशंसा केलेली आहे. आणि प्रशंसाच फक्त केलेली नाही आहे, तर त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तिच्याबद्दलची ही जी काही कृती आहे ती या पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी ती नमूद करून ठेवलेली आहे प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर सर्वप्रथम आपण पाहतो की या ठिकाणी आपल्याला
पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे, तर तो त्या पवित्र मंदिरामध्ये तो आहे. आणि त्या ठिकाणी काय चालू आहे, तर अर्पण देणे हे चालू आहे. आणि त्या अर्पणाचे निरीक्षण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे. हालेलुया. लोक रांगेतून येत आहेत, त्या अर्पणामध्ये त्या भांडारामध्ये ते पैसे देत आहेत आणि हे सर्व काही बसून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे आहे तो पाहत आहे. हालेलुया. याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेस आम्ही देतो त्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या देण्याकडे तो पाहतो, आमच्या देण्याकडे त्याचं लक्ष आहे. या ठिकाणी ती वेळ जी होती ती ओलांडण सणाचा तो आठवडा होता आणि ओलांडण सणाच्या आठवड्यामध्ये उत्सव केला जात असे, यासाठी की परमेश्वराने इस्रायलाची सुटका मिसरच्या गुलामगिरीमधून केलेली होती. आणि तो जो आनंद आहे, सुटकेचा आनंद उत्सव, ते या आठवड्यामध्ये साजरा करत असे. आणि म्हणून ठिकठिकाणच्या ज्या काही महिला होत्या त्या सर्व महिला मंदिरामध्ये येत असत आणि त्यांचे जे काही विविध प्रकारचे जे काही सेवा कार्य आहे त्या विविध प्रकारच्या सेवा कार्यासाठी ते हातभार लावत असे. ते आपले अर्पण जे आहे ते आणून त्या भांडारामध्ये ते देत असे. आणि मंदिराच्या भिंतींजवळ जे आहे ते भांडं असायचं, ते दानपात्र असायचे ठेवलेले आणि त्यामध्ये येऊन लोक आपापले दान जे आहेत त्या दानपात्रामध्ये ते देत असेत. आणि मग पुष्कळ श्रीमंत लोक येत होते, ते आपलं दान घेऊन यायचे आणि त्याचबरोबर गरीब लोक, सर्वसामान्य लोक, दरिद्री लोक सुद्धा आपले दान आहेत ते अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन येतात. पण जे श्रीमंत लोक आहेत ते आपल्या श्रीमंतीमध्ये किंवा त्यांच्याकडे जे विपुल आशीर्वाद आहेत त्यामधूनच ते दान घेऊन ते येत असत. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विपुलतेमधून देण्यासाठी काहीही त्रास होत नसे आणि ते असं लपवून आणि दडवून ते देत नव्हते. त्या ठिकाणी जे शास्त्री आणि परुषी होते ते इतर लोकांना दिसावं की त्यांनी काय दान दिलेलं आहे हे ते लोकांना दाखवून ते काय करत होते, दान देत होते. पण प्रियानो, त्याच्या विरुद्ध या स्त्रीने या ठिकाणी तिने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तिने जे आहे तिच्या दानाचं प्रदर्शन तिने केलेलं नाही आहे, पण तिने जे काही दिलेलं आहे तिच्यामध्ये एक चांगला हेतू होता, तिच्यामध्ये एक नोबल पर्पज होतं, ज्यासाठी तिने आपलं सर्व दान जे आहे ते त्या पवित्र भांडारामध्ये तिने देऊ केलेलं आहे. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की ती एक गरीब विधवा होती, पण तिच्याकडे त्यागाचं अंतःकरण होतं. त्यागपूर्ण तिने आपलं अर्पण तिने या ठिकाणी दिलेलं आहे आणि तिच्याकडे कोणीही पाहिलेलं नाही आहे, कोणीही तिच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. आणि म्हणून तिने काय केलं, आपले 2 टोले घेतले आणि ते 2 नाणे जे आहेत तिने जाऊन त्या भांडारामध्ये तिने दिलेले आहे. तिने तिचं अर्पण जे आहे ते त्या ठिकाणी देऊ केलेलं आहे आणि पण तिची नोंद कोणी घेतली नाही. त्या ठिकाणी असणारे जितके लोक होते तिच्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही. फक्त तिलाच माहिती होतं की तिने किती अर्पण दिलेलं आहे. फक्त तिलाच माहिती होतं की तिने जे आहे ते दान जे आहे ते दानपेटीमध्ये दिलेलं आहे. आणि देत असताना तिच्याकडे एक प्रकारची वृत्ती होती आणि ती वृत्ती होती उपासनेची वृत्ती, ॲक्ट ऑफ वर्शिप, एक आराधनेची वृत्ती तिच्यामध्ये होती. कारण तिला त्या देवाची आराधना करण्याकरिता, त्या देवाची उपासना करण्याकरिता तिला काय करायचं होतं, काही ना काहीतरी दान द्यायचं होतं. देवाच्या सेवा कार्यासाठी तिला दान द्यायचं होतं. म्हणून त्या उपासनेची कृती जी आहे ती त्या ठिकाणी ती करत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तिने आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झालेलं नाही आहे, देवाणघेवाण या ठिकाणी झालेलं नाही आहे. तर तिने देत असताना एक उपासनेची कृती तिने करून तुम्हाला आणि मला दाखवलेलं आहे.
प्रियानो, तुमच्या आणि माझ्या नजरेमध्ये फक्त आपल्याला दिसतं की या स्त्रीने जे आहे छोट्यातलं छोटं दान जे आहे ते त्या भांडारामध्ये दिलेलं आहे. पण प्रियानो, या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या निनावी स्त्रीने जे आहे तिच्याकडे होतं नव्हतं ते सगळं काही तिने दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर ती उपासनेची कृती तिने केलेली आहे. म्हणजे जो खरा इस्रायली खरी जी भक्ती आहे ती तिने दाखवलेली आहे. आणि तिने जे काही कमवलेलं होतं, तिची जी काही उपजीविका होती ती सर्व काही दिलेलं होतं. प्रियानो, तिने विचार केला नाही की याच्यानंतर माझ्या मूलभूत गरजा कशा भागवल्या जातील, माझ्या लेकरांना तिला जर का लेकरं असतील तर तिने हा विचार केला नाही की मी जर का माझं दान हे सर्वस्व सर्व मी काय प्रभूला दिलं तर माझ्या लेकरांची काळजी मी कशी घेणार. बायबल आपल्याला सांगत नाहीये, काहीच सांगत नाहीये तिला लेकरं होते की नव्हते, तिला नातेवाईक होते की नव्हते, ती कोणाजवळ राहत होती, कुठे राहत होती, कशी राहत होती, याच्याविषयी काहीही बायबल तुम्हाला आणि मला सांगत नाहीये. पण फक्त पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तिने सर्व आपली उपजीविका जी आहे ती टाकलेली आहे, याचा न विचार करिता की उद्याच्या गरजा माझ्या कशा प्रकारे भागवल्या जाणार आहेत. तिच्याकडे होतं नव्हतं ते सगळं काही तिने अर्पण केलं होतं प्रियानो. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलेलं होतं की तिने काय दान दिलेलं आहे. तिला ठाऊक नव्हतं की येशू जो आहे तो त्या भांडाराजवळ बसलेला आहे. कदाचित तिला माहीत असेल की तो बसलाय तिथे, पण कोणी एक पुरुष त्या ठिकाणी बसलेला आहे असं तिला वाटलं असेल. पण तो देहामध्ये साक्षात देव होता हे तिने ओळखलेलं नव्हतं प्रियानो. पण तोच प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप घेऊन स्वयं देव त्या ठिकाणी हजर होता आणि त्याचे नेत्र जे आहे ते सर्वत्र लागलेले होते. आणि म्हणून त्याच्या नेत्राने त्यांनी तिला पाहिलेलं होतं. आणि तो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला ते कळालं की तिने जे काही रक्कम दिलेली आहे ते तिने त्यागपूर्ण जे आहे ते अर्पण केलेलं आहे हे दिसून आलं प्रियानो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त हे बघत नाही की तुम्ही किती दिलेला आहे, पण त्या देण्याच्या पाठीमागे तुमचं अंतःकरण कसं आहे हे तो पाहतो प्रियानो. तुम्ही किती दिलं हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे दिलेलं आहे हे महत्वाचं आहे. पहिलं शमूएल याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये त्याच्या दुसऱ्या भागामध्ये लिहिलेला आहे, मनुष्य जो आहे तो बाहेरचं स्वरूप पाहतो, पण परमेश्वर काय करतो, हृदय पाहतो. तो आपला अंतःकरण पारखणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण कसं दिलेलं आहे हे तो पाहतो. कोणत्या अंतःकरणाने आपण दिलेलं आहे, त्यागपूर्ण अंतःकरणाने आपण दिलेलं आहे की नाही याच्याकडे त्याचं लक्ष आहे. तुम्ही मग 2 रुपये द्या, नाहीतर 5 रुपये द्या किंवा 10 रुपये अर्पणामध्ये द्या, याच्याकडे त्याचं लक्ष नाही. हे त्याच्यासाठी महत्वाचं नाहीये प्रियानं. पण तुम्ही कसं दिलेलं आहे, कोणत्या अंतःकरणाने दिलेलं आहे हे तो पाहत असतो. आणि तेच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने या महिलेचं अंतःकरण त्याने पारखलं आणि या महिलेने कशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे प्रियानो. आणि त्याचे नेत्र जे आहेत ते सर्वत्र पाहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भांडाराजवळ बसून येशू सगळ्यांना तो पाहत होता. गरीब लोक कशा प्रकारे दान देत आहेत तेही पाहत होता. त्या ठिकाणी असणारे शास्त्री परुषी कसे देत आहेत तेही पाहत होता. सर्व लोक, श्रीमंत असो गरीब असो सर्वसामान्य असो, कशा प्रकारे दान देत आहेत हे देखील त्यांनी पाहिलेलं होतं. आणि खास करून त्याचं लक्ष या विधवा स्त्रीकडे गेलं, जिला वाटलं की मी गुप्तपणे माझं दान देत आहे. तिला समजलं नाही की येशूचं लक्ष तिच्याकडे आहे प्रियानो. पण तिने जे काही गुप्तपणे दिलेलं दान होतं त्याच्याकडे येशूचं लक्ष होतं आणि येशूने त्याची नोंद घेतलेली आहे प्रियानो. हालेलुया. त्या छोट्याशा दानाची नोंद प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. पण या ठिकाणी असं लिहिलेलं नाही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तिने अर्पण दिलं म्हणून तिला धन्यवाद दिला. तिला म्हटला नाही की हे विधवे स्त्री तुझं धन्यवाद, तू दानार्पणामध्ये तू 2 टोल्या टाकल्या. तिला धन्यवाद येशूने दिलेला नाही आहे प्रियानो. आणि या स्त्रीला देखील तिला अजिबात जाणीव नव्हती की जो सर्व ज्ञानी परमेश्वर आहे
जो साक्षात येशूचं रूप घेऊन त्या ठिकाणी बसलेला आहे, त्याचं लक्ष तिच्याकडे आहे. तिने किती दिलेलं आहे अर्पण याच्याकडे लक्ष आहे, याची तिला जाणीव सुद्धा त्या ठिकाणी नव्हती. पण तिने आपलं दान देऊन त्या येशूला तिने आनंद दिलेला आहे. जो येशू, ज्या येशूचा आत्मा दुःखी झाला होता, त्याला माहीत होतं की काही दिवसांनी जे आहे त्याला त्या कल्वरीच्या वाटेने जायचं आहे, त्याला सर्व दुःख मानव जातीसाठी सहन करायचं आहे, त्याला ते मरण, क्रूस खांबाचं मरण त्याला सहन करायचं आहे. म्हणून त्याचा आत्मा दुःखी होता. पण त्या दुःखी आत्म्याला तिने प्रसन्न केलेला आहे. तिच्या अर्पणाने तिने येशूला आनंद दिलेला आहे आणि येशूने तिने केलेल्या कृत्याचा मजकूर घेतलेला आहे आणि एक सार्वकालिकतेसाठी एक धडा तिच्या अर्पणामधून तुम्हाला आणि मला शिकवण्याकरिता या पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या देण्याकडे त्याचं लक्ष आहे. किती देतो हे महत्वाचं नाही, कसं देतो हे महत्वाचं आहे. आम्ही आनंदाने देतो का, संतोषाने आम्ही देतो का, आम्ही त्यागपूर्ण अंतकरणाने देतो का, याच्याकडे त्याचं लक्ष आहे प्रियानो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही आमचं अर्पण पवित्र भांडारामध्ये आम्ही घेऊन येतो, त्या वेळेस आम्ही काय केलं पाहिजे, ते आनंदाने आणि संतोषाने आम्ही दिलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये 2 कोरिंथियाचा 9 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की संतोषाने देणारा हा परमेश्वराला आवडतो, देवाला तो आवडतो. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते, 43वे वचन आपण वाचूया. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकलेला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो म्हटलेला आहे. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देणाऱ्यांमधला तो फरक सांगत आहे. श्रीमंत लोकांच्या देण्यामध्ये आणि या विधवेच्या देण्यामधला फरक जो आहे, जो विरोधाभास आहे, तो या ठिकाणी तो बोलत आहे. आणि तो म्हणत आहे की श्रीमंत लोकांनी त्यांच्या विपुलतेमधून त्यांनी दिलेला आहे. म्हणजे त्यासाठी त्यांना काही अधिक कष्ट केलेलं नाही आहे, त्यांनी त्यासाठी काही त्यांनी किंमत मोजलेली नाही आहे. जे काही दिलेलं आहे त्यांच्या विपुलतेमधून त्या श्रीमंत लोकांनी दिलेलं आहे, असं बोलून तो त्या श्रीमंत लोकांना एक प्रकारचा फटकारत आहे. तो त्यांना रिब्यूक करत आहे. ते जे श्रीमंत, जे शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी होते, ज्यांनी मोठमोठी दानं आणली होती त्या भांडारामध्ये देण्याकरिता, त्यांच्याबद्दल तो या ठिकाणी म्हणत आहे. आणि येशूच्या नजरेमध्ये ते क्षुल्लक आहे. जरी त्यांचं दान मोठं असेल तरी ते क्षुल्लक आहे. तो नगण्य ते दान असं ते आहे प्रियानो. आणि त्याचबरोबर हे जे छोटंसं दान या गरीब स्त्रीने दिलेले आहे, त्याची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी करत आहे. तिचं जरी ते दान छोटं होतं तरी ते देवाच्या नजरेमध्ये ते महान असं होतं. आणि येशू तोच एक महान देणारा आहे, कारण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी दिलेला आहे. आणि तो जो महान देणारा परमेश्वर आहे, महान गोष्टी देणारा परमेश्वर आहे, या गरीब स्त्रीला जे आहे त्यांनी उंच केलेला आहे प्रियानो. आणि म्हणून गरीब लोकांना जे आहे परमेश्वर सन्मानित करतो. त्याच्या राज्यामध्ये गरीब लोकांना तो उचलून धरतो, तो त्यांना उच्च स्थानावरती नेऊन तो ठेवतो. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, म्हणजे हे सत्य जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे की या विधवेने अधिक टाकले आहे. हालेलुया. सर्वांनी आपल्या विपुलतेमधून दिलं, श्रीमंतांनी आपल्या विपुलतेमधून दिलं, शास्त्री पुरुषाने आपल्या विपुलतेमधून दिलं, पण या स्त्रीने तिच्या दारिद्र्यामधून तिची संपूर्ण उपजीविका जी आहे ती त्या भांडारामध्ये तिने दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्त तिने जे काही सर्वस्व दिलेलं आहे ते सगळं पाहून तो आनंदी झालेला आहे. हालेलुया. या ठिकाणी सर्व काही, आपली सर्व उपजीविका देऊन त्या स्त्रीने
तिचा देवावरचा सखोल विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो. न काही उद्याचा विचार करता, भविष्यात काय होणार आहे याचा न विचार करता तिने सर्व तिच्याकडे जे काही होतं ते तिने काय केलेलं आहे, परमेश्वराला तिने दिलेलं आहे. आणि तिने आपला विश्वास जो आहे, परमेश्वरावरचा विश्वास तिने या ठिकाणी व्यक्त करून तिने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे प्रियानो. एक त्यागपूर्ण देणं काय असतं याचं उदाहरण या स्त्रीने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे या 43व्या वचनामध्ये की तिने जे काही दिलेलं आहे ते अधिक टाकलेलं आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण त्याच्या अगोदर म्हटलेलं आहे 42व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ती गरीब होती, म्हणजे तिने तिच्या दारिद्र्यामधून जे आहे ते परमेश्वराला तिने ते 2 टोल्या तिने दिलेल्या होत्या. त्या 2 टोल्या होत्या, त्या तांब्याचे ते नाणे होते. आणि त्या काळामध्ये असणारं सर्वात लहान चलन ते होतं, सर्वात लहान स्मॉलेस्ट करन्सी त्या काळातली ती होती. आणि त्या स्त्रीने त्या 2 टोल्या ज्या आहेत त्या तिने दिलेल्या आहेत. तिच्या दारिद्र्यामधून तिने दिलेल्या आहेत. दुसऱ्यांसारखं विपुलतेमधून दिलेलं नाही आहे, तर तिच्या दारिद्र्यामधून तिने दिलेलं आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी देत असताना आम्ही काय करतो, आमच्या कमाईमधून आम्ही देतो. जे काही आम्ही कमवलेला आहे, जो आम्हाला मिळतो तो पगार, त्याच्यामधलं आपण काही टक्केवारी बाजूला काढतो आणि आम्ही देवाच्या कार्याकरिता आम्ही देतो. पण तुमचं आणि माझं देणं जे आहे ते तुमचं आणि माझं देणं सुद्धा या शास्त्री पुरुषांसारखंच आहे, या श्रीमंत लोकांसारखंच तुमचं आणि माझं देणं आहे. कारण आम्ही विपुलतेमधून जे काही आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यातून जे आहे ते आम्ही देवाला देतो. तर आम्ही सुद्धा यांच्यासारखंच आहोत. पण प्रियानो, या ठिकाणी येशूने त्या स्त्रीच्या उदारपणाची प्रशंसा करत म्हटलेलं आहे की तिने तिच्या दारिद्र्यामधून जे आहे ते तिने त्यागपूर्ण अर्पण जे आहे ते तिने केलेलं आहे. तिचं अर्पण जरी लहान असेल, तिचं अर्पण जरी छोटं असेल, जरी ती रक्कम जी आहे छोटीशी असेल, तरी देखील त्याला जे आहे जरी काय म्हणायचं त्याला आर्थिक त्याचं मूल्य जरी लहान असेल तरी देखील त्याचं आत्मिक महत्व जे आहे ते फार महान आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक मूल्य त्याचं छोटं आहे. मी यासाठी म्हटलेलं आहे कारण ते तुमच्या आणि माझ्या नजरेमध्ये 2 टोल्या म्हणजे आपल्या काळच्या 2 रुपयासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला काय वाटतं की ती खूप छोटी रक्कम आहे. 2 रुपये म्हणजे खूपच छोटी रक्कम आहे. आणि आजकाल 2 रुपयाचं एक नाणंच आहे, म्हणजे एक नाणं टाकल्याप्रमाणे ते आहे. पण त्याला आत्मिक महत्व आहे. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं या ठिकाणी तिची प्रशंसा केलेली आहे. तिला वाटलं तिला कोणी पाहिलेलं नाहीये, पण तिला येशू ख्रिस्ताने पाहिलेलं होतं. आणि येशू ख्रिस्ताने तिला पुरस्कृत केलेला आहे, तिला एक रिवॉर्ड दिलेला आहे. आणि काय रिवॉर्ड आहे माहिती आहे का, की तिची ही गोष्ट या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली आहे. आणि हीच गोष्ट सार्वकालिकतेपर्यंत टिकणार आहे. जोपर्यंत हे पवित्र शास्त्र आहे, जोपर्यंत हे देवाचं वचन आहे, तोपर्यंत तिच्याबद्दल लिहिलेली ही गोष्ट ती कायमस्वरूपी ती टिकणार आहे. आणि कायमस्वरूपी सार्वकालिकतेपर्यंत तुमच्या आणि माझ्या आठवणीमध्ये ही गोष्ट राहणार आहे प्रियानो. हालेलुया. हा तिला मिळालेला पुरस्कार आहे प्रियानो. नीतिसूत्र 15:3 प्रोव्हर्ब्स चॅप्टर 15 वर्स 3 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. हालेलुया. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे आणि म्हणून त्याची नजर तुमच्या आणि माझ्यावरती सुद्धा आहे. आम्ही काय करतो, आम्ही कसे दान देतो, किती आम्ही दान देतो, या सर्व गोष्टींकडे तो बारकाईने लक्ष देतो प्रियानो. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की ते त्यागपूर्ण जे देणं आहे त्यामधून आमचा विश्वास प्रतिबिंबित होतो. सॅक्रिफाईस रिफ्लेक्ट्स फेथ. त्या त्यागपूर्ण
देण्यामध्ये विश्वास हा प्रतिबिंबित होतो. आणि या स्त्रीने तिच्या त्यागपूर्ण देण्याने परमेश्वरावरती ती पूर्णपणे अवलंबित आहे हे तिने व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रियानो. आणि म्हणून बायबल आपल्याला सांगतं की त्या स्त्रीने आपलं सर्व काही त्या भांडारामध्ये तिने दिलं होतं. दुसऱ्या दिवशी ती काय खाणार याचा विचार तिने केला नाही. दुसऱ्या दिवशी आपल्या लेकरांना काय खाऊ घालणार याचा विचार तिने केला नाही. ती कशी जिवंत राहील याचा विचार तिने केलेला नाही. बिना पैशाचं कसलं जीवन तिचं असेल याचा विचार तिने केलेला नाही. आणि बायबल ही तुम्हाला आणि मला त्याच्याविषयी काही सुद्धा सांगत नाही. दुसऱ्या दिवशी ती उपाशी राहिली. ती काही दिवसानंतर न अन्न खाता न पाणी पिता ती मरण पावली. का तिने भीक मागायला चालू केलं? कोणत्याही गोष्टीविषयी वर्णन पवित्र शास्त्र आपल्याला करत नाही प्रियानो. पण या स्त्रीने तिचा पूर्ण भरोसा देवावरती ठेवला होता. पूर्णपणे ती देवावरती ती अवलंबून राहिली होती. तिला उद्याची काळजी नव्हती. तिला भविष्याची काळजी ही नव्हती. कारण तिला ठाऊक होतं की ज्या परमेश्वराला ती तिचं अर्पण देत आहे तो परमेश्वर तिची काळजी घेणार, तिच्या परिवाराची काळजी घेणार आणि तिच्या त्यागपूर्ण देण्याबद्दल तिला तो आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, न काय भविष्याचा विचार करता तिने सर्वस्व तिने दिलेला आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. ज्या ज्या वेळेस आम्ही देवाला देतो त्या वेळेस देव आमची परतफेड करतो. आणि मग तो कशी परतफेड करतो? तो आम्हाला 30 पट 60 पट 100 पट तो आम्हाला त्याची परतफेड तो करतो प्रियानो. आणि म्हणून शलोमोन राजा नीतिसूत्रामध्ये म्हणतो, नीतिसूत्र 3, 5 आणि 6, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तुझा मार्गदर्शक होईल. तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. पूर्ण मनाने आम्ही त्या परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे. आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती आम्ही अवलंबून राहिलं पाहिजे. ना की आमच्या बुद्धीवरती, ना की आमच्या ज्ञानावरती, ना की आमच्या पैशावरती, मालमत्तेवरती, श्रीमंतीवरती आमचा भरोसा असला पाहिजे. तर देवावरती पूर्णपणे आम्ही अवलंबून असं जीवन जगलं पाहिजे. आणि विश्वासाचं एक चांगलं उदाहरण या विधवा स्त्रीने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, ज्याची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आणि नेहमीच पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसतं की विश्वासाची प्रशंसा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. शताब्दीपतीचा विश्वास पाहिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. लूक 7वा अध्याय आणि वचन 9 मध्ये त्याचा विश्वास, शताब्दीपतीचा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये कुठेही आढळला नाही. त्यानंतर बेथानी या ठिकाणी तो आला आणि ज्यावेळेस त्याला तेलाने अभ्यंग करण्यात आलं त्यावेळेस तो मरियेचा तो विश्वास पाहत आहे. मरियेने केलेली कृती तो पाहत आहे. आणि पुढे तो त्या मार्क 14:3 आणि 3 ते 9 जर का आपण वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की तिने जे काही केलं ते सर्व जिथे जिथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे तिच्या स्मरणात सांगण्यात येईल. हालेलुया. म्हणजे मरियेने विश्वासाने जी काही कृती केलेली आहे त्या कृतीची प्रशंसा येशूने केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर या विधवा गरीब स्त्रीप्रमाणे तिचंही नाव या पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख तिच्या नावाचा केलेला आहे. आणि तिने ही जी काही कृती केलेली आहे ती प्रत्येक वेळेस सुवार्ता ज्या वेळेस सांगण्यात येईल त्या वेळेस तिच्या स्मरणात हे सर्व काही तिने केलेलं कृत्य सांगण्यात येईल असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जिथे जिथे विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पाहून, त्या देवावरचं अवलंबित्व पाहून त्यांनी प्रशंसा केलेली आहे प्रियानो. तसेच हे जे त्यागपूर्ण
अर्पण या विधवा स्त्रीने केले आहे ते या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं गेलेलं आहे. एक विश्वासाचं उदाहरण यामधून देण्यात आलेलं आहे. देवावर पूर्णपणे ती कशी अवलंबून राहिले याविषयी तुम्हाला आणि मला शिकवण या शास्त्र भागातून ती मिळत आहे प्रियानो. आणि म्हणून काही बायबलमधले तत्व आहेत त्याग पूर्ण देण्याबद्दल. ती तत्व काय आहेत ती आपण पाहूया. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर हृदयाला महत्व देतो, तो तुमच्या रकमेला महत्व देत नाही. म्हणूनच मी म्हटलं तुम्ही किती देता याच्याकडे त्याचं लक्ष नाही, तुम्ही कसे देता याच्यावरती त्याचं लक्ष आहे. म्हणून महत्वाचं आहे आमचं अंतःकरण, महत्वाचं आहे आमचं हृदय. 2 कोरिंथीय पत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 7 याच्यामध्ये म्हटलं, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. हालेलुया. आम्ही जे आमच्या मनामध्ये ठरवतो ते आम्ही देवाला दिलं पाहिजे. आपापल्या मनामध्ये जे ठरवल्याप्रमाणे आम्ही दिलं पाहिजे. सर्वजण देतात आणि देण्यास भाग पडतं म्हणून आम्ही देऊ नये, किंवा दुःखी होऊन आम्ही देऊ नये म्हटलेलं आहे. किंवा काळजी करत, संशय मनामध्ये धरत की मी हे आज देत आहे आणि उद्या जर का मला कमी पडले तर माझ्या गरजा भागतील का, माझा महिना बिना पैशाचा निघणार कसा, मी हे देवाला दिलं तर देव मला देईल का परत, मला कोण मदत करणार, मी कुणाकडे मागणार, माझ्या गरजा कशा पुरवल्या जाणार. हे ज्यावेळेस आम्ही विचार करतो ना त्यावेळेस आमचं देणं जे आहे तशा प्रकारचं देणं देवाला आवडत नाही. देणं भाग पडतं, सगळे देतात म्हणून मला द्यायचं आहे किंवा मी दिलं पाहिजे असं नाही आहे. देणं भाग पडतं म्हणून आम्ही देऊ नये. दुःखी मनाने, दुःखी अंतःकरणाने आम्ही देऊ नये. कुरकुर करत, बडबड करत, आम्ही संशय धरत मनामध्ये आम्ही देऊ नये. तर आम्ही देत असताना आनंदाने आणि संतोषाने आम्ही दिलं पाहिजे, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे असं हे वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून देव आमचं मन पाहतो, देणारं मन पाहतो, अंतःकरण आमचं तो तपासतो की आम्ही कसं त्याला अर्पण केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमचं अर्पण देत असताना चांगल्या उद्देशाने, चांगल्या हेतूने आम्ही ते देवाला आम्ही दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरं तत्व हे आहे की आम्ही ज्यावेळेस त्यागपूर्ण अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस आम्ही देवाचा सन्मान करतो. हालेलुया. सॅक्रिफिशियल गिव्हिंग ऑनर्स गॉड म्हटलेलं आहे. याच नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. हालेलुया. तू आपल्या द्रव्याने म्हणजे आपल्या पैशाने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने, म्हणजे जे काही आम्ही शेतामध्ये उगवतो, जे काही आम्ही शेतामध्ये जे काही आम्ही कल्टिवेट करतो त्या सगळ्या त्याच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यामध्ये आमची कमाई असो, आम्ही जे काही आमचं कामकाज करून मिळवलेले पैसे असो, किंवा आम्ही जे काही आमच्या शेतामध्ये उत्पन्न केलेलं अन्नधान्य असो किंवा फळं असतील ते, किंवा आमचा वेळ 24 तासातला जो पहिला वेळ आहे, जो पहिला तास आहे, तो आम्ही परमेश्वराला आम्ही प्रथम स्थान आम्ही त्याला दिलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, आम्ही परमेश्वराला सन्मानित करत आहोत. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस तुम्ही त्यागपूर्ण अंतःकरणाने देता त्या त्या वेळेस देवाचा सन्मान होत असतो. 3रं तत्व हे आहे, जो त्यागपूर्ण अंतःकरणाने देतो त्याला देव त्याचा पुरवठा करतो. हालेलुया. देव त्याचा पुरवठा करतो. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 19 मध्ये म्हटलेलं आहे की माझा देव आपल्या संपत्ती अनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. हालेलुया. कोण पुरवणार आहे? देव पुरवणार आहे. माझा देव तो पुरवणार आहे. आणि सर्व गरज म्हटलेलं आहे. तिथं म्हटलेलं नाही आहे एकच गरज तुमची भागवली जाईल, जास्तीत जास्त 2 किंवा 3 गरजा भागवल्या जातील असं शास्त्र सांगत नाहीये प्रियानो.
त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे की आमच्या सर्व गरजा ज्या आहेत तो आपल्या संपत्ती अनुरूप जो आहे ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तो पुरवेल. हालेलुया. आणि म्हणून या वचनावरती तुमचा आणि माझा विश्वास असला पाहिजे की जरी त्यागपूर्ण अंतकरणाने सर्व आमच्याकडे जे काही आहे आम्ही परमेश्वराला जर का आम्ही देऊन टाकलं या गरीब विधवेप्रमाणे, तर देव आमची काळजी घेणार, तो आमचा पुरवठा तो आम्हाला करणार आणि कोणत्याही गोष्टीची उणीव तुम्हाला आणि मला भासणार नाही. आमच्या सर्व मूलभूत गरजा तो भागवणार आहे आणि त्याहून अधिक तो तुम्हाला आणि मला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या विधवेने जे दिलं ना, तर तिने दिल्यामुळे तिचा काही तोटा झाला नाही, पण तिच्या देण्याने स्वर्गातल्या बँकेमध्ये तिने गुंतवणूक केलेली आहे. हालेलुया. म्हणजे जे सार्वकालिक टिकणारा जो देवाचा खजिना आहे, अनंतकालीन खजिन्यात किंवा त्या इटर्नल ट्रेजरमध्ये तिने आपली गुंतवणूक जी आहे ती केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही आणि मी या पवित्र भांडारामध्ये आपलं दान देतो, त्यावेळेस तुम्ही कुठल्या मंडळीला हे दान देता असं नाही आहे, तुम्ही कुठल्या पाळकाला हे दान देता असं होत नाही, तर तुम्ही तुमची गुंतवणूक जी आहे ती स्वर्गातल्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही करत आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस आम्ही पृथ्वीवर राहत असताना आम्ही या पृथ्वीवरती असणाऱ्या बँकेमध्ये ज्या वेळेस आम्ही आमचे पैसे टाकतो, त्याच्यामध्ये आमची गुंतवणूक करतो, तर ते आम्हाला काय करतात, त्या गुंतवणुकीमध्ये वाढ करून आमची परतफेड करतात. त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये जी बँक आहे त्याच्यामध्ये जे आहे देव वाढ करणार, तुमच्या गुंतवणुकीमध्ये देव वाढ करणार आणि वाढ करून देव तुमची परतफेड तो करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचं देणं जे आहे ते व्यर्थ नाही, तुमच्या देण्याने तुमचा तोटा होतो असं नाही आहे, तर तुम्ही स्वर्गामध्ये धन साठवून ठेवत आहे हा विचार करून तुम्ही त्यागपूर्ण अंतकरणाने या पवित्र भांडारामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही अर्पण दिलं पाहिजे. हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामधून येशू ख्रिस्तच तुमचा आणि माझा हे अल्टिमेट एक्झाम्पल झालेला आहे. अंतिम उदाहरण त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. 2 कोरिन्थियन्स पत्र 8 अध्याय आणि वचन 9, 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 8 आणि वर्स 9 मध्ये म्हटलेलं आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपलं दारिद्र्यपण जे आहे ते येशूने काढून घेतलं आणि त्याचं जे धनवानपण आहे ते त्यांनी तुम्हाला आणि मला देव केलेलं आहे. आणि म्हणून कधीही म्हणू नका की मी गरीब आहे, मी दारिद्र्य आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी धनवान आहे. ही कबुली आम्ही दिलं पाहिजे, कारण माझ्या ख्रिस्ताने माझं सर्व दारिद्र्यपण माझ्यामधून काढून घेतलेलं आहे आणि त्यांनी मला धनवान असं केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण घेऊन त्याच्या पाठीमागून आम्ही चाललं पाहिजे, त्याचं उदाहरण घेऊन आम्ही त्याचा अनुयायी म्हणून आम्ही त्याच्या मागून आम्ही चाललं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या हेतूचं परीक्षण आम्हाला करायचं आहे. काय आमचा देण्याच्या पाठीमागे उद्देश योग्य आहे का, देण्याच्या मागे आमचा हेतू योग्य आहे का नाही, काय आमच्या देण्याने आम्ही देवाचा आदर करतो का, हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारले पाहिजेत. मत्ती कृत शुभवर्तमान याचा 6 अध्याय वचन 2 ते 4 आपण वाचू. यास्तव जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून डोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपल्या पुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दान धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे लोक ढोंगी आहेत
ते काय करतात? मंदिरामध्ये उभं राहून दुसऱ्यांना दिसेल असं ते वागतात. ते ढिंडोरा पिटवतात, ते शिंग वाजवतात की मी दिलेला आहे, मी देत आहे, मी माझं अर्पण मी आणून परमेश्वराला दिलेलं आहे आणि इतकं दिलं आणि तितकं दिलं म्हणून ते काय करतात? शिंग वाजवितात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याप्रमाणे तुम्हाला आणि मला करायचं नाही आहे. ते लोक जे असे करतात ते काय करतात? त्यांचं प्रतिफळ त्यांना मिळणारच आहे. पण परमेश्वर काय म्हणतो? तुम्हाला आणि मला ज्या वेळेस दान धर्म करायचा आहे त्यावेळेस उजव्या हाताने दिलेलं दान जे आहे ते डाव्या हाताला सुद्धा कळू नये. आणि म्हणून आम्ही काय करत असतो? आमचं दान देत असताना आमचं दान आम्ही हातामध्ये घेतो, ती मूठ आम्ही झाकतो आणि मग आम्ही ती त्या भांडारामध्ये आम्ही देतो किंवा दानपात्रामध्ये आम्ही ते घालतो, जेणेकरून आमच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत त्यांना सुद्धा ते दिसू नये, आमच्या पुढे मागे बसणाऱ्या लोकांना ते दिसू नये. किती दान दिलेलं आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे, परमेश्वराला माहिती आहे, कारण त्याचे नेत्र आपल्यावरती लागलेले आहेत. आणि कसं दिलेलं आहे हे आपल्याला पण ठाऊक आहे आणि त्यालाही ठाऊक आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगत आहे की आम्ही ते गुप्तपणे आम्ही ते दान दिलं पाहिजे, कारण आपला जो गुप्तदर्शी पिता आहे तो त्याचं फळ तुम्हाला आणि मला तो देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून दान धर्म करत असताना तुम्ही सर्वांना सांगू नका की मी आज 10 रुपये अर्पण दिले, मी 100 रुपये दिले, मी 5000 दानार्पण दिलेलं आहे. ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत. उपकार स्तुतीचं दान 5000 दिलं, 10,000 दिलं, हे बाहेर बोलून लोकांनी तुमची वाहवा करावी म्हणून तुम्ही हे लोकांना सांगू नका. जे काही तुम्ही दान देता ते गुप्तपणे तुम्ही त्या पवित्र भांडारामध्ये आणून द्या, जेणेकरून ते फक्त तुमच्यामध्ये आणि देवामध्येच त्या गोष्टी राहतील. हालेलुया. आणि त्याचं प्रतिफळ नक्कीच परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा आमच्या जीवनासाठी लागूकरण करायचं आहे की आपल्या सर्व धन संपत्तीसह आम्ही देवावरती विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की देव जो आहे तो आमच्या सर्व गरजा ज्या आहे तो पुरवणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही, उणीव भासणार नाही, कारण आम्ही ज्या वेळेस देतो त्यावेळेस देव आम्हाला अधिकतेने तो आम्हाला परत देतो. याच 6व्या अध्यायामध्ये मत्तय 6वा अध्याय चॅप्टर 6 वर्स 33 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. म्हणून आम्हाला चिंता करायची गरज नाहीये. आम्हाला उद्या काय आमच्या बरोबर होणार याची काळजी करायची गरज नाहीये. आम्ही उद्या उपाशी राहू का आम्हाला आमच्यावरती भीक मागायची परिस्थिती येईल या गोष्टीचा आम्ही विचार करायचा नाहीये. तर आमचा पूर्ण भरोसा, पूर्ण विश्वास आम्ही त्या देवावरती आम्ही टाकला पाहिजे आणि प्रथम आम्ही त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आम्हाला सर्व गोष्टी आपोआप प्राप्त होतील. हालेलुया. आणि देत असताना आम्ही आनंदाने आणि उदारपणे आम्ही दिलं पाहिजे. हालेलुया. आमच्या अंतःकरणामध्ये त्या देवाच्या प्रती प्रेम असलं पाहिजे, त्याच्या प्रती प्रीती असली पाहिजे आणि कृतज्ञ अंतःकरण घेऊन आमच्याकडे जे काही आहे ते आम्ही परमेश्वराला अर्पण हे दिलं पाहिजे प्रियानो. आणि शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की विश्वासाने पाऊल टाकण्यास आम्ही नेहमी इच्छुक असलं पाहिजे. नेहमी आमची तयारी असली पाहिजे की देत असताना जे आहे ते आम्ही विश्वासाचं पाऊल टाकून आम्ही ते त्यागपूर्ण अर्पण आम्ही केलं पाहिजे. या स्त्रीने तेच केलेलं आहे. या विधवा स्त्रीने सगळं जे काही तिच्याकडे होतं त्या शेवटच्या 2 टोल्या तिने देवाला दिलेल्या आहे. तिची उपजीविका, संपूर्ण उपजीविका तिने देवाला दिलेली आहे. एक विश्वासाचं पाऊल तिने या ठिकाणी टाकलेलं आहे, कारण तिला ठाऊक होतं की तिने जर देवावरती विश्वास ठेवला तर देव नक्कीच तिच्या गरजा ज्या आहे तो पुरवणार आहे. हालेलुया. आणि तिच्या मागण्या आणि कल्पना यापेक्षा अधिक देणारा तो परमेश्वर आहे हा देखील भरोसा तिने कदाचित ठेवला असेल. आणि तिला माहीत
माहिती होतं की मी जर हे विश्वासाचं पाऊल टाकलं आणि मी जर का सगळं काही परमेश्वराला दिलं तर नक्कीच परमेश्वर काय करणार आहे, मला तो विपुलतेने तो आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून नेहमी देत असताना एक विश्वासाचं पाऊल टाकण्याची इच्छा बाळगून तुम्ही ते विश्वासाने देवाला तुम्ही आपलं अर्पण तुम्ही द्या. हालेलुया. या स्त्रीच्या देण्यामुळे जे आहे तो खरा उदारपणा कसा असतो हे तुम्हाला आणि मला समजलेलं आहे. प्रियानो, या ठिकाणी तिचं अर्पण किती छोटं होतं, आकाराने ते कसं होतं याचं मोजमाप या ठिकाणी केलेलं नाही आहे, पण तिच्या त्यागाचं मोजमाप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रियानो, तिचा विश्वास या ठिकाणी प्रतिबिंबित करण्यात आलेला आहे आणि तिचा विश्वास हा होता की देव पुरवठा करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या स्त्रीप्रमाणे तुम्ही सुद्धा आपलं जीवन त्या परमेश्वराच्या हातामध्ये द्या. आपलं जे काही आहे ते त्या परमेश्वराला आपण अर्पण करूया आणि देत असताना मनापासून आपण देऊया. चांगला उद्देश घेऊन आपण देऊया. एक उपासण्याची कृती आपण घेऊन एक भक्तिभाव मनामध्ये घेऊन आपण त्या परमेश्वराला देऊया आणि भरोसा ठेवूया की परमेश्वर जे आहे ते आपलं अर्पण आशीर्वादित करणार, ते बहुगुणित करणार आणि त्याची परतफेड तो तुम्हाला आणि मला करणार, जेणेकरून तुम्हाला आणि मला जे आहे तो अधिक आशीर्वादाने तो भरणार आहे. आमची भांडारं भरून वाहतील म्हटलेलं आहे. ओव्हरफ्लोईंग ब्लेसिंग. आपण म्हणतो ना की माझं पात्र काटोकाट भरलेलं आहे, म्हणजे ते पात्र आपलं काटोकाट भरून ते वाहणार आहे, म्हणजे आपण आशीर्वादित होणार आहे आणि त्या वाहणाऱ्या आशीर्वादातून आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आशीर्वादित होणार आहेत. हालेलुया. आणि म्हणून आज परमेश्वराला मी धन्यवाद देते की त्याच्या या पवित्र वचनामधून आज त्यांनी बोध करून तुम्हाला आणि मला ती अशा प्रकारची उपासनेची कृती एक त्यागपूर्ण अंतकरणाने देण्याकरिता या विधवा स्त्रीचं उदाहरण देऊन त्यांनी तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे. म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. हे वचन तुम्हा सर्वांकरिता ते आशीर्वादित ठरो आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे ज्या वेळेस तुम्ही अर्पण परमेश्वराच्या या पवित्र भांडारामध्ये आणाल त्या वेळेस एक त्यागपूर्ण अंतकरण घेऊन तुम्ही यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. या आपण या वचनाकरिता परमेश्वराला धन्यवाद देऊ.